रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आहे. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी विक्रम सावंत. आपण आज वेळापूर या गावात पेरूच्या प्लॉटमध्ये आलो आहोत. वेळापूर गावचे रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी महेश बनकर यांनी या प्लॉटला मार्गदर्शन केलेलं आहे. आपण त्यांची ओळख. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी महेश बनकर, सद्गुरू एंटरप्राइजेस वेळापूर. आपण पेरूच्या वेळापूरमधील पेरूच्या प्लॉटवर आलेलो आहे. आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊ. नमस्कार, माझं नाव सुमित गजानन बनकर. माझ्याकडे 2 एकर पेरूची बाग आहे. टोटल माझ्याकडे 1000 झाडं आहेत. किती वर्षापूर्वी झाड आहेत साहेब? आता हे झालं 4 ते 5 वर्ष झाले. आता हा कितवा बहर आहे? हा पेरू हा 5वा बहर आहे. म्हणजे आता हा धरलेला जो बहर आहे तो 5वा बहर आहे. याच्या आधी तुम्ही रासायनिकवर वापर केला रासायनिक. आता या बहराला तुम्हाला रामा ॲग्रोटेकच्या जैविक उत्पादनाचा वापर केलेला आहे. तर या रासायनिकमध्ये आणि रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनामध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? रासायनिकची जे पाहिलं आपण जे सेटिंग जे होते ते फार कमी होते आणि फुलगळ जास्त होती, ड्रॉपिंग जास्त होते. पण आता ह्यावेळेस काय झालं, उन्हाळ्यात रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरल्यामुळं सेटिंग भरपूर झाली. जवळजवळ नाही म्हणलं तर 200 ते 250 सेटिंग असेल झाडाला. एका झाडाला कळी निघली 200 ते 250. म्हणजे तुम्हाला रासायनिक वापरत असताना सेटिंगचा प्रॉब्लेम होता, ड्रॉपिंगची समस्या होती. आता तुम्ही जे आता ह्या भराला शेड्यूल वापरलाय त्यामध्ये कुठल्या प्रोडक्टचा वापर केलेला तुम्ही? आपण आता फॉस्फरिक ॲसिड, अजून रूट मॅजिक, पेरू स्पेशल 60-20 हे वापरलेत प्रोडक्ट. कळीसाठी काय दिली? राम मॅजिक. कळीसाठी आपण रामा मॅजिकचं फवारणी घेतली होती. आता तुम्हाला ज्या रासायनिक वापरून ज्या समस्या होत्या, सेटिंग होत नव्हतं व्यवस्थित, एक समान एक सारखं, ड्रॉपिंगची समस्या, त्या ह्या भराला तुम्हाला रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरून ती समस्या आहे? अजिबात ड्रॉपिंगची तर अजून समस्या कुठं आलीच नाही, अजून तर नाही. आता साधारणपणे सेटिंग चालू झालेलं आहे, म्हणजे झालेलं आहे बऱ्यापैकी झालंय. काय झाडाचं होतं. तुम्हाला किती सेटिंग आहे आता साधारणपणे एका झाडाला? 200-250 सेटिंग आहे सर. आता 200 प्लस सेटिंग, 200 प्लस सरसकट आहे. 200 प्लस सरसकट. आणि शेंडा बघा तुम्ही, पहिला एवढा शेंडा चालत नव्हता. मुळी ह्याच्या भरपूर म्हणजे कार्य चांगलं झालेलं आहे. म्हणजे त्या औषधात चांगलं हे झालंय. म्हणजे तुम्हाला result चांगला आला. रामा ॲग्रोटेकच्या पेरू स्पेशल सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही वापरलेलं आहे. तुम्हाला त्याचा समाधानकारक रिझल्ट आहे, सेटिंग पण चांगलं झालेलं आहे. समाधान. आणि विशेष म्हणजे काय झालंय, हे जर जे पान आहे जास्त मोठी झाली, हे फळ आतमध्ये राहते, त्यामुळे सनबर्निंगचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आता उन्हाळ्याचा भर धरलेला आहे तुम्ही. सनबर्निंगचा जो प्रॉब्लेम होतो तो आता तुम्हाला जाणवत नाही. स्टंपला माल. आणि जे सेटिंग झालेलं आहे ते काढीला सेटिंग शेंड्यात वगैरे नाही, त्यामुळे म्हणतं सनबर्निंगचा प्रॉब्लेमच राहणार नाही. शेतकरी मित्रांनो, आपण या पेरू प्लॉटसाठी सुरुवातीला फॉस्फरिक ॲसिड आणि रूट मॅजिक दिलेला आहे. नंतर दुसऱ्या पाण्याला पेरू स्पेशल मायक्रोन्यूटन रूट मॅजिक दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर स्प्रे आपला स्टीम ग्रो रामा गोल्डचा स्प्रे दिलेला आहे वरनं. आणि त्याच्यानंतर आपला रामा मॅजिक आणि रामा गोल्डचा स्प्रे दिला आहे कळीसाठी आपण. साहेब, तुम्ही हा 5वा भर आहे, 2000 झाड आहेत. तुम्हाला रासायनिकचा खर्च आणि आता रामा ॲग्रोटेकच्या खर्चामध्ये आणि रिझल्ट मध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? रिझल्ट म्हणजे रासायनिक खताची किमती भरपूर आहेत, आता सध्याला पण भरपूर वाढलेले आहेत. आणि जे रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट आहेत ते म्हणजे कसं आमचं काय म्हणतात, आपले बजेट म्हणजे जे बागेचं आपण जे बजेट ठेवतो त्याच्यापेक्षा कमी, अतिशय कमी आहे. म्हणजे कमी खर्चात खर्चात जास्त रिझल्ट. हो. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता ज्या बागेमध्ये उभा आहे, या बागेचं सेटिंग चालू आहे. उन्हाळ्यात असून सुद्धा चांगल्या प्रकारे सेटिंग झालेलं आहे. कॅनोपी चांगली आहे, शेंडा थांबलेला नाही, सनबर्निंगचा आत काडीला माल असल्यामुळे त्रास होणार नाही आहे. आणि इथून पुढे पण आपण साईज काय होते, मालाचे वजन काय भरतंय, क्वांटिटी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या बागेत असा बदल घडवायचा असेल तर रामा ॲग्रोटेकचे शेड्यूल वापरले पाहिजे. तुम्ही या पेरू प्लॉटला रामा ॲग्रोटेकचे पूर्ण उत्पादने वापरल्याबद्दल, विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद.